हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं या आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय, तर तो व्हिडिओ ना आधीचा शूट करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी पार्सल आलं होतं ना, त्याच दिवशी मी हा व्हिडिओ केलेला होता. पण ज्या दिवशी केला ना, त्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे, तो पूर्ण रेडी होता आणि तो अ, तयारही झाला होता आणि त्यानंतर मग हा केला. तर हा त्यात मला ॲड करता आला नव्हता किंवा मी त्यावेळेला तुम्हाला दाखवलं नाही. तर आज प्लांट्स लावायचेच होते. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल, की मी प्लांट्स आणले होते. तर ते आज लावायचे होते. तर म्हटलं आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण शेअर करते. तर इथे ना ₹170त मला हे 6 हँगिंगवाल्या कुंड्या मिळाल्या होत्या. मी ऑनलाईन Meeshoवरनं मागवल्या होत्या. तर त्यांची क्वालिटी वगैरे ठीक होती. एकदम असं छान म्हणता येणार नाही. अ, मला सांगता येणार नाही माती वगैरे टाकल्यानंतर ते किती त्याचं वेट उचलू शकतं माहीत नाही. पण दिसायला वगैरे ओके होत्या आणि त्याच्या ज्या कड्या वगैरे होत्या ना, त्या पण ठीक-ठाकच होत्या. पण मी रिटर्न वगैरे केल्या नाही. म्हटलं बघूया, वापरूया, किती दिवस जातायत. आणि नर्सरीमध्ये गेले होते तर तिथं सुद्धा हँगिंगच्या होत्या कुंड्या, तर तिथे ₹120 एकच अवेलेबल होती. म्हणजे ₹120 एकच. मग त्याची क्वालिटी ओके होती, चांगली होती. पण सध्या एवढी महागाची म्हटलं आणि तिथं 120ची एक घेण्यापेक्षा 170 मध्ये जर आपल्याला 6 मिळतायत तर वापरून बघूया, काय हरकत आहे. तर या 6 कुंड्या मी मागवल्यात आणि कलर वगैरे एकदम छान होते आणि छान वाटत होते. आणि आजच्या दिवशी मी रोपं लावून घेत होती इथे. आणि काल जी रोपं आणली होती तर ती आज यात लावून घ्यायची होती. तर मातीही आणलेली होती आणि आधीची जी माती होती म्हणजे 3 कुंड्यांमध्ये माती होती, फुल भरलेली होती आणि ते 3 रोपं आणले होते आधी. तर ते लावल्यानंतर ना त्यातली बरीच माती ही शिल्लक होती माझ्याकडे. तर ही काही ती असं करून आज सगळ्या प्लांट्समध्ये आज लावायचं आहे. जवळ-जवळ 4 छोटी-छोटी रोपं आणली आहेत. तर 4 कुंड्यांमध्ये होऊन जाईल. 2 एक्स्ट्रा आहेत. पुढे मागे कधी अजून एखादं दुसरं तिसरं रोप आणलं तर ते लावायला होईल. तर इथं ना चिनी गुलाबचे मी आणलेलं होतं एक रोप आणि एक आहे ना शोचं असं होतं, की गुलाबी कलरची त्याला फुलं होती आणि पिवळ्या कलरची फुलं होती. तर तीही आणली होती आणि एक शोचं होतं. त्याचं नाव त्यांनी बरंच काहीतरी सांगितलं होतं वेगळंच. जे चौथं रोप आहे त्याचं नाव मला आता सध्या आठवत नाहीये. पण मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं होतं. पण आता लक्षात नाहीये. असो. तर जी माती आधीची होती शिल्लक तर तीच मी आधी वापरून घेणार आणि मगच ही पिशवीतली काढणार वापरायला. सो सगळी रोपं मी आधी लावून घेते. आणि रोपं लावत असताना ना 2 याच्यामध्ये लावून झाली होती रोपं आणि अचानक मग मिस्टर बसलेच होते. तर ते म्हटले, "अगं तू त्या यांना होल नाही केलं. त्याला होल करायचं असतं ना एक्स्ट्रा पाणी निघून जाण्यासाठी." आणि एकदम अचानक लक्षात आलं, "अरे हो, ते राहिलंच की करायचं." आधी ज्या वरच्या कुंड्या आहेत ना त्यांना मी सगळ्यांना आधी होल करूनच लावलेले होते. पण यांना लक्षातच आलं नाही की करायचं असतं की नाही करायचं असतं असं. पण असो, जर पाणी टाकलं तर ते एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते जर तिथल्या तिथं राहिलं तर प्लांट्स खराब पण होतात म्हणून मग करणं गरजेचं होतं होल. तर आता विचार करत होते की ज्या आहेत ज्यांना लावलं नाहीये त्यांना तर होल करून घेईल, पण जे 2 झालेत त्यांना काय करायचं? तर ती तशीच राहू दिली आणि आधी म्हटलं जे भरले नाहीये, ज्यात रोप लावलं नाहीये ना त्यामध्ये आधी होल करून घेते. तर आधी मी होल करून घेत होते आणि ते गॅसवरच करता येतं, असं करता येणार नाही होल. एका याला करून झालं होतं आणि आता दुसऱ्या याला पिवळ्या याला होल करून घेत होतं. स्क्रू ड्रायव्हर होतं माझ्याकडे. तर ते त्याला मी थोडंसं तापवलं होतं आणि त्यानंच केलं होतं. तर एकाच ह्याच्यात लगेच झालं. फार असं काही लागलं नाही. गरम करून लगेच ते बारीक पण होता त्यामुळे पटकन झालं आणि जी मोठी आणली होती कुंडी त्यालाही नव्हतं केलेलं. तर होल नव्हते त्याला आधीपासून, तर त्यालाही होल करून घेतले.
आणि तीही फार पातळ होती, त्यामुळे पटकन लगेच होल झाले. तर होल करून घेतला आणि लगेच प्लांट्स भरायला घेतले आणि मी ज्या प्लांट्स आधी लावले होते, तर मी त्यांनाही लगेच रिकामं केलं, की नको खराब व्हायला, आपण करतोच आहे, तर आताच करून घेऊ. परत टांगलं आणि प्लांट्स वगैरे खराब झाले तर तर मी ते परत रिकामे केले होते आणि त्यांनाही होल करून घेतले होते आणि परत मग त्याला भरून वगैरे घेतलं. तर इथे सगळी प्लांट्स वगैरे आता लावून घेते. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी आदल्या दिवशीचाच आहे. म्हणजे कालचा जो व्हिडिओ मी टाकलाय त्याच्या पुढूनच सुरुवात केलेली आहे. जर हा त्यामध्येच टाकला असता ना, तर व्हिडिओ फार मोठा झाला असता. म्हणून मग मी या व्हिडिओला त्यामध्ये काही टाकलं नाही आणि तिथूनच पुढे कंटिन्यू केलाय आजचा व्लॉग. प्लांट्सला त्याच दिवशी लावले ते. तर तो व्हिडिओ संपवला आणि तिथून हा पुढचा व्लॉग जो आहे तो मी स्टार्ट केलेला आहे. आणि जेव्हा मी केक घ्यायला गेले ना बाहेर, तर केक घेण्याच्या आधी मी ही भाजी घेतली होती.
त्याच वेळेला. तर कांद्याची पात आणि भेंडी रोनीतला आवडते, तर उद्या रोनीतला भेंडीच देईल टिफिनला. आणि इथे तव्यावर मी ओवा टाकल्या होत्या, तर रोनीतला झाली होती खूप सर्दी. औषध दिलं होतं त्याला, पण त्याला ना औषधींपेक्षा ना असे घरगुती उपचारच मी करत असते आणि ओवांची वाफ दिली ना, त्याला सर्दी असो, खोकला असो, तर ओवांची वाफ मी त्याला देत असते. तर रात्री सगळं आवरून झालं होतं. ही भाजी मी काढून ठेवली होती बाजूला. जेवणं वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि रात्री मी घरात पूर्ण ओवांची धूर पण तयार होतो आणि त्याला बरंही वाटेल, त्याची वाफ पण दिली जाईल. आणि जर खोकला वगैरे असला ना, तर मी काय करते, त्याला रुमालामध्ये पॅक करते आणि त्याला छातीवर म्हणा, पाठीवर म्हणा, त्याने पूर्ण शेकून घेते. तर त्याला याचा खूप फरक पडतो. औषधीपेक्षा त्याला ओवांचा फार फरक पडत असतो. तर रात्री ना ओवांची वाफ वगैरे देऊन झाली होती आणि इथं दुसरा दिवस सुरू झालेला आहे. मी डायरेक्ट सकाळीच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर इथे मी जो बाल्कनीत आले होते. सकाळी रोनित शाळेत गेला आणि त्यानंतर तो शाळेत गेल्या मग मी बाल्कनीत आली थोड्या वेळ रोपांना वगैरे बघूया. मोगऱ्याला छान एक फूल आलेलं होतं, 2 फुलं आलेली होती. याला पण बऱ्याच कळ्या होत्या. तर एकदा सगळ्या झाडांकडं असं निरखून पाहिलं की खूप छान वाटतं. तर सगळ्या झाडांना मी असं परत बघत होते. कारण पहिल्यांदा मी इतकं छान असं रोपं वगैरे लावली होती. नाहीतर लावायची आणि ते जळायचे. तर यावेळेला मी खूप काळजी घेणार आहे रोपांची. तर इथं ना चहा ठेवली होती. रोडला सोडायला मिस्टर खाली गेलेले होते, तर ते आले की लगेच त्यांना चहा लागतो, तर चहा ठेवला होता. आणि बटाट्याची आणि टोमॅटोची अशी भाजी केलेली होती रोनीतला टिफिनसाठी. झोपेतनं सकाळी उठल्यावर ना किचन पूर्ण क्लीन असतं, खूप छान असतं आणि अवघ्या 2 तासातच पूर्ण पसारा झालेला असतो. भांडी रचायची राहिली होती. सकाळी मी रचून घेत नाही, कारण आवाज येतो त्यामुळे. रोनी शाळेत गेल्यावरच रचून वगैरे घेते. तर आधी चहा ठेवला होता, की चहा पिऊन झाल्यावर मग भांडी वगैरे रचून घेईल. आणि इथं बाल्कनीमध्ये ना पूर्ण माती झाली होती. तर ही माती होती रोनीच्या शूजची. आदल्या दिवशी खूप पाऊस होता, रात्रपासूनच पाऊस होता. तर बाहेर शाळेजवळ किंवा बसजवळ चिखल असेल तर त्याची पूर्ण माती शूजला लागली होती. तर ते क्लीन करायलाच बराच वेळ गेला सकाळी. तर बाल्कनीत पूर्ण माती झाली होती. आणि आजचं वातावरण खूप छान होतं, ऊन होतं. त्यामुळे असं छान बरं वाटत होतं. म्हणजे पाऊसही आवडतो, पण कसं ना एकदम सलग 8 दिवस पाऊस असला की मग त्याचाही कंटाळा येतो, नको वाटतं. ऊन पडलं की मग थोडं बरं वाटतं, की अरे वाह! छान असं ऊन पडलंय. तर आज असं ऊन पडलं होतं छान आणि चहा झाला होता. चहा वाढून घेत होते आणि आज मला ना छान असं चहावर साय वगैरे टाक टाकून प्यायची इच्छा होती. तर आणि छान दुधाला साई आली होती. जास्तीचं दूध असलं की गाईच्या दुधाला मोस्टली एवढी साय येत नाही आणि माझं नेहमी गाईचंच दूध असतं. तर इथं जास्त दूध असल्याकारणाने ना साय अशी छान आलेली होती. तर मस्त असं दुधावर साय वगैरे टाकून आज त्यांनाही तसंच दिलं होतं. त्यांनाही आवडते चहावर साय आवडते खूप आणि मलाही आज इच्छा झाली प्यायची. तर आज मस्तपैकी असं पिणार आहे आणि खूप छानही लागतं. मी आधी खूप प्यायचे, पण नंतर चहाच बंद केला तर प्रश्न नव्हता. आता परत सुरू झाला आहे, तो भाग वेगळा आहे. तर इथे मी मातीचा जो माठ आहे, तो ठेवून दिलेला आहे आणि माझ्याकडे तांब्याचा माठ आहे, तर तो मी आता इथे वापरायला काढणार आहे. कारण वातावरण ना गार झालंय बाहेरचं आणि माठातलं पाणी हे गार होतं. तर उन्हाळ्यासाठी ते ठीक असतं. मी उन्हाळ्यातच माठ वापरते. आम्ही डायरेक्ट ॲक्वातलंच पाणी पीत असतो. पण उन्हाळ्यामध्ये ते पाणी गरम असतं म्हणून मग मी मातीचा माठ हा वापरत असते. पण आता काय झालंय ना, पाऊस पडून गेलाय लवकर, तर लवकर वातावरण हे गार झालंय आणि रोनीतला सर्दी पण झाली आहे. तर मी तो जो मातीचा माठ होता तो ठेवून दिला आणि हा जो तांब्याचा माठ आहे तो वापरायला काढलाय. आणि हा माठ मी माहेरी म्हणजे शिरपूरला माहेरी तिथं घेतलाय. तर खूप छान आहे. मी अधूनमधून काढत असते वापरायला. रेग्युलर असा काही वापरत नाही. पण आता कसं रोनीचा हात वगैरे पुरत नाही वरती आणि आपण कामात असलो की मग त्याला पाणी देण्यासाठी यावं लागतं. तर माठ असला तर तो आपापला घेतो. म्हणून मग मी हा माठ वापरायला काढलाय आता. तर याला ना स्वच्छ करून घेत होती मी
कारण तो ठेवलेला होता आणि धुळीचा झालेला होता आणि मी त्याला घासणी वगैरे लावत नाही अजिबात. त्याला लावायचंही नसतं, नाहीतर त्याची जी शाईन असते ती चालली जाते. तर याला फक्त मी विम लिक्विड घेतलं होतं हातावर आणि पूर्ण साईडनं माठावर फिरवलं. ते पण सुरुवातीला जसा नवा घेतला ना, तर तेव्हा त्याचीही गरज नव्हती. मी असंच साधं पाण्याने धुवून घेत होती आणि कोरड्या कापडानं पुसून घेत होती. पण आता जरा तो ठेवला होता आणि धुळीचा झाला होता, तर मी विम लिक्विडने त्याला क्लीन वगैरे करून घेतला आणि आता याला छान आधी कोरडं करून घेईल. थोड्या वेळ त्याला नितरत ठेवेल आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी भरेल. तर धुवून झाला होता, आता याला निथरायला ठेवते आणि आधी कोरड्या निथरून झालं की कोरड्या कापडाने पुसून घेणार, जेणेकरून जे ओले पाण्याचे जे डाग असतात ते पडायला नको. आणि आजचा व्लॉग सकाळीच इथे संपवते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.